आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। मालपूर गावासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। मालपूर येथील पशुवैद्यकीय श्रेणीत दवाखान्यास महाराष्ट्र पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास विभागाचे सचिव डॉ. रामस्वामी एन यांनी भेट दिली। डॉक्टर नितीन सोनारे सहाय्यक आयुक्त म्हणून सर हेच खरं दुःख आहे आमच्या या मालपूर गावाचं की एवढं मोठं पशुधन आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये नंबर 2चं हे दूध उत्पादन क्षेत्र असून देखील इथं परबारीच डॉक्टर मिळतात। कृपया जरा त्या बाबतीमध्ये 2 शब्द व्यक्त करा। आता हे रेग्युलर डॉक्टर मिळणार आहे। आपण पूर्ण राज्यासाठी 28,000 LDOच्या भरतीच्या आपण ॲडव्हर्टाइजमेंट काढलेला आहे। आता अर्ज पण आलेला आहे। MPSC आता लवकरच परीक्षा घेणार आहे। जुलै-ऑगस्टपर्यंत ते नवीन डॉक्टर हे पूर्ण धुळे जिल्ह्यासाठीच नाही आहे, पूर्ण राज्यामध्ये देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। तसं मिळून जायला अपेक्षित आहे। थँक्यू। मत्स्य संपदा मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, त्याच्यामध्ये 28 स्कीम्स आहे। आता तलावामध्ये गाळ काढणे, आता वेडेबाबडी वगैरे वाढलेला आहे ते काढणे, लाईनिंग करणे, सीडलिंग देणे, वेगवेगळ्या स्कीम आहे। तुम्ही बघा आमच्या वेबसाईटवरच आम्ही सर्व स्कीम टाकलेला आहे। सो त्याच्या पण तो लोकांच्या काय दिसतात तुम्ही बघितले तिथे मार्केटिंग चांगलं होते, लोक हे चांगला करताय, अजूनही चांगला कसा करू शकतो। आता बोटी आहे त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये मोटर नाही आहे, मॅन्युअली करतात ते अडचण होतो। आपण त्याला मोटरिस्ट बोट देणार होतो, आता मोटार बसवू शकतात ते बोटीला। विविध योजना आपण त्याच्यात दिलेल्या आहेत। किसान क्रेडिट कार्ड शेतकरी असेल किंवा फिशरमॅन असेल, आता आपण 0 इंटरेस्ट रेटने आपण किसान क्रेडिट कार्ड देण्याचं स्कीम आता आपण ॲग्रिकल्चर स्टेटस देऊन देण्याचे आहे। आणि इवन विजाच्या दर पण तो सवलतीच्या दराने ते द्यायचे आपल्याला। बल्क मिल्क कूलर असेल किंवा शेतकऱ्याला ते त्यांच्याकडे जनावरांच्या गोठ्या आहे, पोल्ट्री फार्म आहे, त्याच्या अंमलबजावणी कसं करायचे, काय फील्डमध्ये काय रियालिटी आहे, हे सर्व बघायचे। अण्णासाहेब फाउंडेशन पण मला बोलवत होते आणि त्यामध्ये मला प्रत्यक्ष बघायचं होतं काय स्थिती काय आहे, शेतकऱ्याकडे काय परिस्थितीमध्ये आहे। प्रत्यक्ष विजिट केले तरच तुम्हाला लक्षात येतं नेमकं काय आहे। आता तुम्हाला आता माहिती असेल कदाचित, आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन योजना असं एक नवीन योजना या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी डिक्लेअर केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जवळपास 27 स्कीम्स घेतलेल्या आहे। त्याच्यामध्ये क्लस्टर पद्धतीने ह्या पशुसंवर्धन वाढवण्यासाठी चिकन गोट असेल, पोल्ट्री असेल, हे आपल्या गाई म्हशी असेल, तो स्कीम आपण त्याच्यामध्ये प्रपोज केलेला आहे। त्या स्कीममधून या भागामध्ये हे जाळेवाडी गुडचा प्रकल्प करता येईल का असेल तर आपण विविध याच्यामध्ये आहे ते जनावर देण्यापासून बाकी सर्व शेडपासून वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे। त्या एरियामध्ये त्याला व्यवस्थित त्याला व्हावी, या परिसरामध्ये धुळे असेल, नंदुरबार असेल, या बेल्ट आहे ते प्रत्यक्ष बघायचं होता। आपण यापुढे याच्या जो काय आपल्या स्कीममधून त्याला मदत देऊ शकतो किंवा त्याला जेनेटिक टेस्टिंग वगैरे करून ते चांगलं ब्रीड कसं ठेवता येईल, त्यासाठी लागणारे तांत्रिक सल्ला, हे सर्व गोष्टी आम्ही इथे देणार आहे। किंवा आता आपण आर्टिफिशियल इन्सिमिनेशन आज सुरू केलेलं आहे। त्या आर्टिफिशियल इन्सिमिनेशन अजून ते फार मोठ्या प्रमाणात कसं आपण राबवू शकतो, त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते सर्व आम्ही देणार आहोत। ऑलरेडी आपण तो गोट यासाठी आपण तयार केलेलेच आहे। तर या एरियामध्ये कसं वाढवता येईल आणि हा जो काय आता सध्या ते दुधाला ते काय रेट वगैरे मिळतो काय फार जास्त नाही आहे गोटच्या, तर अजूनही चांगला मार्केटिंग केले तर आपल्याकडे महानंद डेअरी पण डेअरी डिपार्टमेंट माझ्याकडे आहे। महानंद डेअरी आपले आहे गव्हर्नमेंटच्या, तो तिथून आपण या गोट मिल्कचा सेपरेट टेट्रा पॅक करून मार्केटिंग करू शकतो का, जेणेकरून शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल। तर 30 रुपये मिळतो, 35 रुपये मिळतो, त्याला काही 60-70 रुपयेपर्यंत मिळाली तर त्यांना पण ते परवडेल आणि जास्त लोक या व्यवसायामध्ये येतील। म्हणून आपण एकत्रितच तो असं हे प्लॅन करण्याचेच माझ्या विसिट होता। आणि फिशरी पण माझ्याकडे असल्यामुळे मग फिशरमॅनचं काय अडचण येते, तलावामध्ये काय
जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील आलाणे गावात मर्याई मातेची यात्रा मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात पार पडली. नाही त्या तिथली वस्तू टाकत होतं. नमस्कार. सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो, तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो. जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. विश्वास आमची ताकद. आम्ही तुमच्यासाठी मराठी चॅनल सुरू केलंय. मराठी भाषेत आवडत नसेल तर कॉमेंट करा, आम्ही तुमच्यासाठी हिंदी भाषेत चॅनल सुरू करू. धन्यवाद.